नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत जे की आपली जोसा काउन्सिलिंग आहे, म्हणजेच IIT NIT ट्रिपल IIT सोबत GFT आहे. याची एकंदरीत काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रिया कशी चालते याबद्दल आपण इन डिटेल माहिती घेऊ. या माहितीमध्ये बेसिकली आपल्याला रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं आहे आणि या रजिस्ट्रेशनसाठी कुठले विद्यार्थी पात्र असतात, सगळ्यात महत्वाचा पॉईंट जे आपल्या महाराष्ट्र बोर्ड म्हणजे स्टेट बोर्डचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जो आहे की कुठले विद्यार्थी पात्र असतात याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आणि ह्या माहिती सोबतच रजिस्ट्रेशन, चॉईस फिलिंग, सीट अलॉटमेंट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि रिपोर्टिंग अपडेट म्हणजे रिपोर्टिंगचे अपडेट्स आहेत याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. हे माहिती घेत असताना लक्षात घ्या, आत्ताच सांगेल व्हिडिओ थोडासा मोठा असेल, पण ज्याही वेळेस आपली काउन्सिलिंग सुरुवात होईल या काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला 1% सुद्धा डाऊट राहणार नाही याची गॅरंटी माझी असणार आहे. कारण ज्यावेळेस आपण काउन्सिलिंग सेशन किंवा एक्झॅक्टली आपली जे काउन्सिलिंग चालू होते त्यावेळेस आपल्याकडे वेळ कमी असतो, विद्यार्थी संख्या जास्त असते. त्यामुळे जे काही इम्पॉर्टंट व्हिडिओज आहेत जोसा काउन्सिलिंग संदर्भात हे आपण सध्याला देण्यासाठी सुरुवात केली आहे. यामध्ये महत्वाची अजून एक सूचना आहे, ज्याही विद्यार्थ्याला आपल्याकडं जोसा काउन्सिलिंग म्हणजे IIT NIT जे काउन्सिलिंग आहे हे जॉईन करायचे असेल तर आपण दिलेल्या नंबरवरती कॉल करून आपली काउन्सिलिंग जॉईन करू शकतात. जेणेकरून आपल्याला सर्वात इम्पॉर्टंट जो पार्ट आहे चॉईस फिलिंग याच्यामध्ये 100% आमची तुम्हाला हेल्प मिळणार आहे. ते कशी हेल्प असू शकते पुढे तुम्हाला मी सांगून देईन. तर महत्वाचं आहे की स्टेप 1 मध्ये की आपल्याला ज्यावेळेस जोसा काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट व्हायचं आहे तर जे विद्यार्थी जेई मेन्स दिले आहेत, क्वालिफाईंग मार्क्स आहेत आपले, तर आपण वाटत असेल 6 लाख रँक पर्यंत सांगेल मी. जर आपल्याला वाटत असेल की प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करावं तर आपण डेफिनेटली करू शकतात. याच्यासाठी बस आपली एलिजिबिलिटी असणं गरजेचं आहे. एलिजिबल असेल तर कुठलाही विद्यार्थी याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतो. ठीक आहे. विद्यार्थ्याला प्रश्न पडेल की पार्टिसिपेट करण्यासाठी काही चार्ज आहे का? तर जोसा काउन्सिलिंग मध्ये सुरुवातीला कुठला चार्ज नसतो. आफ्टर अलॉटमेंट आपल्याला हा चार्ज पेड करावा लागतो. सेम ॲज जेई ॲडव्हान्स. जेई विद्यार्थी ॲडव्हान्ससाठी क्वालिफाईड आहेत, असे विद्यार्थी ॲडव्हान्ससाठी जाऊ शकतात. आता मेनली काउन्सिलिंग तर करायची. मग आता सुरुवातीला आपण जेई मेन्स वरती ऍप्लिकेशन फॉर्म भरला. जे विद्यार्थी ऍडव्हान्स मध्ये क्वालिफाईड होते त्यांनी ऍडव्हान्सचा भरला. पण आपली जी प्रवेश प्रक्रिया आहे हे जोसा या ऑफिशियल वेबसाईट वरती चालते. वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दिली आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण मी देणार आहे. जेणेकरून आपल्याला या लिंक वरती जाऊन या काउन्सिलिंगची इन डिटेल माहिती घेता येईल. ठीक आहे. तर मेन आहे क्लास 12 पर्सेंटेज म्हणजे फर्स्ट बेसिक आणि फर्स्ट जो क्रायटेरिया एलिजिबिलिटीचा हा आपला हा असणार आहे. यामध्ये ज्या विद्यार्थ्याची किंवा विद्यार्थ्याला आपण म्हणू शकतो जो विद्यार्थी जनरल आणि ओबीसी या कॅटेगरी प्रवर्गात नाही आणि ईडब्ल्यूएस या प्रवर्गात नाही, अशा सर्व विद्यार्थ्याला एकंदरीत बोर्ड मध्ये 75% मार्क असणं अनिवार्यच आहे. नेक्स्ट स्लाइड मध्ये मी सांगेल की टॉप 20% बघा. ठीक आहे. पण 75 मार्क्स असणं गरजेचं आहे. कॅटेगरी ओबीसी, ईडब्ल्यूएस, जनरल 75 असेल गुड, त्याच्या अबोव असेल तर आपल्यासाठी चांगलीच आहे. पण जे विद्यार्थी एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी या प्रवर्गात आहेत अशा विद्यार्थ्यांना 65 मार्क्स असणं अनिवार्यच आहे. तरच आपण पुढील काउन्सिलिंगसाठी पार्टिसिपेट करू शकतो. म्हणजे जो बेसिक क्रायटेरिया आहे किंवा बोर्डचा जो क्रायटेरिया आहे हा आपला या ठिकाणी 75 आणि 65 याच्यामध्ये आपला हा क्रायटेरिया असणार आहे. नेक्स्ट आता जे मला टॉप 20% म्हटलं की जर आपण पाहिलं 2025 मध्ये जनरल काय कॅटेगरीचा जर आपण विचार केला या ठिकाणी 71.80 च्या ठिकाणी वरती हा टॉप 20चा या ठिकाणी पर्सेंटाईल होता. जर आपण वेट करायचं आहे कारण ज्या विद्यार्थ्यांना 72, 71, 73 या रेंज मध्ये मार्क आहे तर आपल्याला असं वाटत असेल की आपण जर क्वालिफाईड नसेल तर वेट करायचं आहे जोपर्यंत जी आपली जोसाची ऑफिशियल वेबसाईट आहे या वेबसाईट वरती स्टेट वाईज बोर्ड वाईज पूर्ण या ठिकाणी कट ऑफ मिळत असत. स्टेट वाईज म्हटलं मी जेवढेही बोर्ड आहेत त्या बोर्ड अनुसार या ठिकाणी ते आपले कट ऑफ येत असतात. पण त्या कट ऑफ अनुसार आपण टॉप 5 या ठिकाणी कन्सिडर करू शकतो. टॉप 5 कसं कन्सिडर करायचं लक्षात घ्या. फिजिक्स, मॅथमॅटिक्स, केमिस्ट्री कंपल्सरी सब्जेक्ट आणि आपल्या अजून 2 सब्जेक्ट घेऊन आपल्याला टॉप या ठिकाणी 20% काढून पाहायचं आहे. नेक्स्ट जनरल ईडब्ल्यूएस आहे आणि ओबीसी आहे. या सर्वांसाठीचा जोही क्रायटेरिया होता तो मी मेन्शन केलाय. पण 2026 चा काय एक्सपेक्टेड असू शकतो याच्याबद्दलही थोडंसं माहिती दिली. पण जनरली हा तेवढाच राहू शकतो असंही या ठिकाणी वाटत आहे. तर आपण जेही ऑफिशियली येईल त्यावेळेस मी तुम्हाला आपल्या
चॅनलवरती, Instagramवरती मी अपडेट करूनच देणार आहे. महत्वाची गोष्ट आहे, आपले WhatsApp ग्रुप, Telegram ग्रुप अथवा Instagram हे सुद्धा आपल्या या ठिकाणी अवेलेबल आहे. जेणेकरून काही वेळेस काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये प्रत्येक गोष्टीचा YouTube लाईव्ह किंवा YouTubeवरती येऊन इन्फॉर्मेशन देणं पॉसिबल होत नाही. तर जे इन्स्टंट अपडेट असतात ते आपण या प्लॅटफॉर्मवरती देतो. जे इंटरेस्टेड आहेत, इन्फॉर्मेशन आवडत आहे, तर आपण ते प्लॅटफॉर्म जॉइन करू शकता. आता लास्ट इयरला आपली जी काउन्सिलिंगची सुरुवात झाली होती, हे 2 जूनला. म्हणजे रिझल्ट लागल्यानंतर लगेच आपली या ठिकाणी काउन्सिलिंगला सुरुवात झाली. तर या रिझल्टमध्ये बेसिकली या ठिकाणी आपण पाहू शकतात, की 2 जूनला रजिस्ट्रेशन चालू झाले. रजिस्ट्रेशन चालू झाल्यानंतर रजिस्ट्रेशन होते आपले बरेचपैकी 7 ते 8 दिवस आणि त्यानंतर 9 जूनला या ठिकाणी फर्स्ट मॉक अलॉटमेंट झाली. लक्षात घ्या फर्स्ट मॉक अलॉटमेंट झाली. आणि मेन विद्यार्थ्याचं या ठिकाणी असं आहे, की मॉक अलॉटमेंट म्हणजे काय? लक्षात घ्या, ज्याही वेळेस आपण काउन्सिलिंग मध्ये चॉईस फिलिंग करतो आणि चॉईस फिलिंगचा जो 5 पर्यंतचा टाइम असतो, तोपर्यंत जर आपण या ठिकाणी सेव्ह करून ठेवला, त्या भरलेल्या चॉईस कुठली चॉईस मिळणार आहे याबद्दल आपल्याला अपडेट मिळतं किंवा एक सीट अलॉटमेंटचं टेंटेटिव्ह इन्फॉर्मेशन मिळत असते आणि त्या अकॉर्डिंग आम्ही स्वतः आपल्या चॉईसेस थोडाफार शफल करतो, की जेणेकरून आपल्याला मॅक्झिमम प्रायोरिटी राहते चांगलं कॉलेज मिळण्यासाठी. आणि आपण पाहू शकता या ठिकाणी जे फर्स्ट राऊंडची जे या ठिकाणी अलॉटमेंट होती, हे जवळपास या ठिकाणी 12 तारखेला या ठिकाणी लागली होती किंवा आपण सॉरी आपला जो फर्स्ट राऊंड होता हा आपला 13 जूनला या ठिकाणी अलॉटमेंट झाली आणि ज्याही विद्यार्थ्यांना सीट अलॉटमेंट झाली अशा पुढच्या प्रोसेसला सुरुवात झाली. म्हणजेच सांगायचं तात्पर्य हा आहे, की लास्ट इयरला जर 2 जूनला सुरुवात झाली, तर यावर्षी सुद्धा शक्यता खूप जास्त आहे 2 जून किंवा 3 जून पर्यंत हे काउन्सिलिंगला सुरुवात होऊ शकते. ठीक आहे. मग काउन्सिलिंगला सुरुवात झाल्यानंतर स्टेप्स काय असतील? तर फर्स्ट स्टेप आहे आपली जोसा रजिस्ट्रेशनची. स्टुडंट्सला कंपल्सरी जोसा पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करावंच लागेल. बऱ्याच वेळेस असं होतं किंवा बरेच काउन्सिलर असंही सांगतात, की मार्क्स कमी आहेत, आपण नाही ट्राय केलं तरी चालू शकतं. लक्षात घ्या मार्क्स कमी आहेत, जास्त आहेत हा खूप पुढचा पार्ट आहे. जस्ट आपल्याला प्रोसेसमध्ये एंटर करायचं. मार्क्स कमी आहेत म्हणून आपण बाहेर थांबून प्रोसेस पाहू नका. आपले किती जरी मार्क्स कमी आहेत, पण आपली इच्छा आहे, मला या सेंट्रल काउन्सिल मध्ये पार्टिसिपेट करायचंय, तर डेफिनेटली आपण या प्रोसेसमध्ये रजिस्ट्रेशन करणं गरजेचंच आहे. ठीक आहे. हे खूप महत्वाचा पॉइंट आहे. तर वेबसाईट आहे. याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे? आपला जोही जेईई मेन्सचा ऍप्लिकेशन नंबर आहे आणि जो पासवर्ड आहे, हा पासवर्ड टाकून आपल्याला आपलं रजिस्ट्रेशन करायचं आहे. पुढे सम स्टेप्स आहेत 1 ते 2 तेवढ्या आपल्याला फक्त भरायच्या आहेत. आता महत्वाचा प्रश्न, की जे मी आता म्हटलं, की बाहेर थांबून नाही पाहायचं, की आपला नंबर लागेल अथवा न लागेल. आपल्याला टोटली प्रोसेसमध्ये एंटर करायचंय. एंटर करून पाहायचंय. जसे की आय-आय-टीचा जर आपण टोटल डेटा काढला ऑल ब्रांचेसचा किंवा ऑल आय-आय-टीचा तर जवळपास 18,160 जागा. थोडंसं जागेमध्ये इन्फ्लेशन असू शकतं कारण एक्झॅक्ट डेटा थोडंसं मिळवणं कठीण होतं. म्हणून एक टेंटेटिव्ह डेटा देतोय. पण जास्त नाही असणार 200-300 असू शकतं. ठीक आहे. 18,160 जागा. विद्यार्थी बसले होते किती? 2,50,000. यापैकी जोही आपल्याला सीट्स आहेत यामध्ये ज्या विद्यार्थ्याचा रँक 6,000च्या आत आहे या विद्यार्थ्यांना पहिल्या टॉप 10 आय-आय-टी मध्ये जागा मिळेल. ज्याचा या रँकच्या पुढे या ठिकाणी रँक येतो अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी थोडंसं लोअर आय-आय-टीज ला प्राधान्य मिळणार आहे. लक्षात घ्या यामध्ये खूप महत्वाचं आहे. ज्या विद्यार्थ्याचं स्वप्न आहे कॉम्प्युटर, आय-टी, ए-आय-डी-एस, ई-सी अशा ब्रांचचे कट ऑफ हे खूप टॉपलाच असणार आहेत. या पाठोपाठ अदर दॅन ब्रांचेसचे आहेत. ज्या विद्यार्थ्याचा रँक थोडासा जास्त आहे आणि अशा विद्यार्थ्याला टेक्सटाईल, पॉलिमर, इन्स्ट्रुमेंटेशन, मायनिंग इंजिनिअरिंग अशा जर ब्रांचमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपला थोडा रँक जास्त जरी असेल तरी या ठिकाणी चालू शकतो. बऱ्यापैकी जे विद्यार्थी मुली आहेत त्यांच्यासाठी आय-आय-टी मध्ये रिझर्व्ह सीट आहेत. लक्षात घ्या रिझर्व्ह सीट आहेत. हे सुद्धा खूप महत्वाचा पार्ट आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना गोष्टी माहित नाही. त्यामुळे मुलींचा थोडाफार रँक कमी जरी असेल तरी कमी म्हणण्यापेक्षा जास्त जरी वाढत असेल रँक तरी आपल्याला आय-आय-टी मध्ये सीट मिळायचे चान्सेस वाढतात. त्यामुळं आपण जर या ठिकाणी ऍडव्हान्स जर दिले असेल तर डेफिनेटली या प्रोसेसला ट्राय करणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे आपलं एनआयटी. एनआयटी मध्ये पाहिलं असतं 24,525 जागा आपल्याला या ठिकाणी मिळतात. या ठिकाणी आपल्याला 23 आय-आय-टी मिळतात. या ठिकाणी 32 एनआयटीज मिळतात आपल्याला आणि टोटल नंबर ऑफ या ठिकाणी जर स्टुडंट्स पाहिले तर टोटल 14 लाख स्टुडंट्स बसले होते. लक्षात घ्या स्टुडंट्स किती आहेत 14 लाख. सीट्स अवेलेबिलिटी किती आहे 24,525 एवढी आपली अवेलेबिलिटी आहे. तर विद्यार्थी लक्षात घ्यायचंय
की सध्या एक असा आपण ट्रेंड पाहू शकतो, की बरेच विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स एक्झामिनेशन दिले, हा प्रत्येक विद्यार्थी जोसा काउन्सिलिंग करतो असंच नाहीये. यातले बरेच असे विद्यार्थी असतात, की नीट देत असताना एक जस्ट प्रॅक्टिस अटेम्प्ट म्हणून हे एक्झामिनेशन दिलेले असतात. त्याचा सुद्धा रँक जनरेट होतो आपल्यासोबत. बरेच विद्यार्थी आयसर आहे, सीयूटी आहे, सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत, अजून बरेच स्टेट मधले काही टॉप कॉलेजेस आहेत याकडे जातात. आणि विद्यार्थी ज्यावेळेस रँक पाहतात त्यावेळेस मोस्ट ऑफ द टाइम असं पाहतात की माझा रँक खूप लांब आहे, मी काउन्सिलिंग नाही जॉईन करणं बेटर आहे. पण माझं मत आहे आपण या ठिकाणी काउन्सिलिंग फीस हा पार्ट खूप वेगळा आहे. इंडिव्हिज्युअली जरी आपण घरी भरला तरी चालू शकतं. जस्ट प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट असणं गरजेचं आहे. ठीक आहे. कारण जे मुलं आहेत, जे बायफर्गेट करून जर दिवसामध्ये काढले, तर खूप कमी मुलं या ठिकाणी पार्टिसिपेट होतात. कारण मॅक्झिमम जसं आता सांगितलं तसं हे डिव्हायडेशन बऱ्याच ठिकाणी होतं. त्यामुळं आपण पार्टिसिपेट करणं गरजेचं आहे. ट्रिपल आयटी मध्ये सुद्धा आपण पाहू शकतो की जागा यामध्ये एक्स्ट्रा एक 9 वाढलेला आहे. ऍक्च्युअली 9,400 जागा आहेत त्या ठिकाणी. एक चुकीचा ग्राफ आहे, मी इथे आपल्याला क्लिअर करेन. नेक्स्ट आहे जीएफटी आहे. टोटल जर आपण सीट्सचा विचार केला, लक्षात घ्या टोटल सीट म्हणजे एनआयटी, ट्रिपल आयटी आणि जीएफटी आहे. याचा सगळ्याचा आपण ग्राफ काढला तर 44,445 एवढ्या जागा आपल्याला मिळतात. जर इन्क्लूड आयआयटी जर ह्याच्यात जर घेतलं तर जवळपास या ठिकाणी 62,000च्या जवळपास आपल्याला सीट या ठिकाणी उपलब्ध राहतील. म्हणजे 62,000 आपल्याला सीट्स अवेलेबल राहतील. ऑल जर आपण सीट्सचा जर या ठिकाणी विचार केला तर. ठीक आहे. तर माझं म्हणणं एकच आहे, जरी आपला रँक जास्त असेल तरी आपण या ठिकाणी पार्टिसिपेट करून म्हणजे पार्टिसिपेट होऊन आपण पुढील प्रोसेसचा विचार करणं गरजेचं असणार आहे. मेनली ज्याही विद्यार्थ्यांना जे स्टेट काउन्सिलिंग जॉईन करणार आहेत किंवा स्टेट काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करायचं अशा विद्यार्थ्यांसाठी आपली दरवर्षी हँडबुक आपण पब्लिश करतो. ज्या हँडबुक मध्ये मोस्ट ऑफ दी जे 18 पॉइंट्स मी तुम्हाला दिले ते पूर्ण आपण कव्हर करतो. आणि या हँडबुक मध्ये ऍक्च्युअल महाराष्ट्रातले जे टॉपचे कॉलेजेस आहेत त्याचा टॉपचा ग्राफ आपण प्लेसमेंट अकॉर्डिंग पकडतो. हे जे काही चांगल्या कॉलेजमध्ये प्लेसमेंट मिळतात किंवा चांगले कॉलेजेस अशाच कॉलेजची ब्रांच वाईज कॅटेगरी वाईज इन डिटेल इन्फॉर्मेशन दिली आहे. त्याच्यामध्ये आपले सीईटी ऍज वेल एज जेई या दोन्हीचं मार्क्सची आपण या ठिकाणी माहिती दिलेली आहे. जे इंटरेस्टेड असेल ऑर्डर करू शकतात, आपल्या कुरिअर ऍड्रेसवर येऊन जाईल. ज्यांना पॉसिबल आहे असे पुणे आणि लातूर ब्रांचवर पण कलेक्ट करू शकतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपण ज्यावेळेस या ठिकाणी चॉईस फिलिंग करतो, खूप महत्वाचा पॉइंट आहे. चॉईस फिलिंगच हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे आपल्या जोसा काउन्सिलिंग मध्ये. कारण चॉईस फिलिंग मध्ये ज्या पद्धतीने आपण चॉईस फिलिंग करतो त्याच पद्धतीने आपल्याला अलॉटमेंट मिळत असते. विद्यार्थी बेसिकली अशा पद्धतीने चॉईस फिल करतात. पहिल्यांदा चॉईस भरणे आणि नंतर त्या कॉलेज बद्दल आणि ब्रांच बद्दल माहिती घेणे. लक्षात घ्या असा चॉईस भरू नका. पहिल्यांदा रिसर्च करा कॉलेज बद्दल, कॉलेजच्या ब्रांच बद्दल आणि मग चॉईस फिल करा. आणि ज्याही विद्यार्थ्यांना आपल्याकडून चॉईस फिलिंग पाहिजे, आपण आपल्या पेड काउन्सिलिंग मध्ये ते इन डिटेल करतो, पण आपण लिस्ट सुद्धा प्रोव्हाइड करतो. त्याची आपण एक सम कॉस्ट ठेवली आहे. ज्या विद्यार्थ्यांना हवं ते आपण ऑर्डर करू शकतात. आपल्या लिस्ट पीडीएफ कॉपी स्वरूपात मिळून जाईल. ठीक आहे. तर महत्वाचं आहे आपल्याला स्टुडंट्स ज्यावेळेस कॉलेज सिलेक्ट करतात, कॉलेज पहा, ब्रांच पहा, इन्स्टिट्यूट ऑर्डर वाईज या ठिकाणी देणं गरजेचं आहे. आता बरेच असे विद्यार्थी असतात की जे ऍडव्हान्स मध्ये या ठिकाणी चांगला रँक असतो, जेई मेन्स मध्ये चांगला असतो. मग या विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं मी आयआयटी कुठल्या ऑर्डरला भरू, एनआयटीच कुठल्या ऑर्डरला भरू आणि ट्रिपल आयटी. लक्षात घ्या आपण ऍडव्हान्सला क्वालिफाईड आहे तर आपल्याला आयआयटी, एनआयटी, ट्रिपल आयटी या सर्व चॉईस भरता येते. जर आपण मेन्स दिले, ऍडव्हान्स आपण दिली नाहीये, ठीक आहे, किंवा ऍडव्हान्स मध्ये आपला चांगला रँक नाहीये, तर आपण डेफिनेटली एनआयटी, ट्रिपल आयटी, जीएफटी आहे या सर्व भरू शकतात. क्लिअर. तर यामध्ये भरत असताना ज्या विद्यार्थ्याला सीएस ची अपेक्षा आहे असे विद्यार्थी जे आपल्या आयआयटीज आहेत, टॉप आयआयटीज मध्ये आपण या ठिकाणी सीएस, आयटी, एआयच्या कुठं ब्रांच असतील तर ते आपण भरू शकतात. सेम ऍज काही टॉप आयआयटी झाल्यानंतर आपण टॉप मधल्या ज्या एनआयटीज आहेत त्या एनआयटीच्या टॉप ब्रांचेस भरू शकतो. पण कुठल्या भरायच्या तर कशा भरायच्या हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि त्यानंतर जे आपल्या ट्रिपल आयटीज आहेत या ट्रिपल आयटीज मध्ये सुद्धा मोजक्या 2 ते 3 ट्रिपल आयटीच्या आपण सीएस ब्रांच भरायचे. आणि ज्यावेळेस आपली स्वतःची जे कोर प्रायोरिटी होती हे कोर प्रायोरिटी संपेल त्यानंतर आपल्याला ऍडिशनल अदर कॉलेजेस आणि अदर ब्रांच घ्यायच्या. मीन्स लोअर कॉलेजेस अँड टॉप ब्रांच. ठीक आहे. नीट लक्षात घ्या. लोअर कॉलेज बट टॉप ब्रांच मीन्स सीएस. म्हणजे ज्यावेळेस आपलं आयआयटी कम्प्लीट होईल, एनआयटीच कम्प्लीट होईल,
तर त्यानंतर आपण सम आय-आय-टीज लोअर कॉलेज मधल्या टॉप ब्रांचेस, ठीक आहे, सम एन-आय-टीज लोअर कॉलेज मधल्या टॉप ब्रांचेस. अशा पद्धतीने जेव्हा आपण चॉईस डिझाइन करू आणि ते फील करू, त्याच वेळेस आपल्याला डेफिनेटली आउटपुट चांगले मिळणार आहे. कारण महत्वाचा गोष्ट आहे याच्यामध्ये, की आपल्याला फक्त आणि फक्त फर्स्ट राउंडला या ठिकाणी चॉईस फिलिंग करता येणार आहे. लक्षात घ्या, फक्त फर्स्ट राउंडला चॉईस फिलिंग करता येणार आहे. बाकीचे राउंड जे असणार आहेत, फक्त वेट अँड वॉच. माझी अलॉटमेंट झाली अथवा न झाली, हे फक्त आपल्याला पाहायचं आहे. तर खूप महत्वाचा पॉइंट आहे. त्यामुळं ज्यावेळेस आपण फर्स्ट राउंडला चॉईस फिलिंग करतो, हे खूप केअरफुली, कारण बऱ्याच वेळेस तुम्ही ऐकलं असाल, की चुकीच्या फिलिंगमुळं किंवा इम्प्रॉपर इन्फॉर्मेशनमुळं मी फक्त सम चॉईस भरल्या, बऱ्याच चॉईस माझ्या रिमेनिंग राहिल्या किंवा माझ्या काउन्सिलरनी सांगितलं की एवढ्या सुद्धा गरजेचे आहे. ठीक आहे, तुम्ही चॉईस वाढवल्यानंतर अलॉटमेंट मिळेल. मिळाल्यानंतर तुम्हाला काय सीट रिझर्वेशन करायचं आहे. फक्त सीट रिझर्वेशन. कॉलेजला जायचं की नाही जायचं हे आपण 6 राउंड नंतर ठरवायचं. तर त्यामुळं मॅक्झिमम चॉईस सोबत त्या चॉईसचा जो सिक्वेन्स आहे हा खूप प्रॉपर पाहिजे. त्याच्यामध्ये चूक झाल्या तर काय होतं, इन केस आपण आय-आय-टी जसं मी सांगितल्याप्रमाणे चॉईस भरल्या, पण इंटरेस्ट आहे मला आय-आय-टी मेकॅनिकल मध्ये सुद्धा, आय-आय-टी मध्ये मेकॅनिकल साठी सुद्धा. तर मी जर फक्त आय-आय-टी नंतर एन-आय-टी जर टाकलं, तो सुद्धा चुकीचा आहे. त्यामुळं आपली प्रायोरिटी, आपल्याला कोर काय पाहिजे आणि कुठल्या पर्यंत पाहिजे हे माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार आय-आय-टीज, एन-आय-टीज, मिक्सअप लोअर आय-आय-टीज, मिक्सअप लोअर एन-आय-टीज आणि दॅन काही टॉप ट्रिपल आय-टीज देणं गरजेचं आहे. ठीक आहे, खूप महत्वाचा पॉइंट आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हा पॉइंट खूप काळजीपूर्वक भरणं गरजेचं आहे. नेक्स्ट, चॉईस लॉकिंग. लक्षात घ्या, माझा अनुभव असतो, मी सांगू शकतो आपल्याला ऑटो लॉक साठी सोडून द्यायचं. जेही आपल्या लास्ट एवढे चॉईस आहेत ऑटो लॉक साठी सोडून द्यायचं. याच्यामध्ये आपल्याला लॉकिंग करायची काही आवश्यकता नाहीये. जर आपण लॉक नाही केलं तरी आपल्या शेवटला ऑटो लॉक होऊन जात असतात. त्यामुळे चॉईस लॉकिंगचं काही टेन्शन घेऊ नका. आपण चॉईस भरल्या, पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉक केला, ठीक आहे. इन केस नाही केलं तर लास्ट सेव्हड चॉईस आपल्या बाय डिफॉल्ट लॉक होऊन जातं. त्यामुळे लॉकिंगचं कोणी टेन्शन घेऊ नका आणि शेवटच्या डे पर्यंत लॉक करू नका. कदाचित मॉक वन नंतर वाटलं आपल्याला चेंजेस करावं तर करता यायला हवेत. त्यामुळे करू नका. आणि लॉकिंग विंडो शेवटच्या दिवशीच ओपन होती. त्यामुळे तिथेही काय अडचण नाहीये. आता ज्यावेळेस चॉईस फिल झाली, चॉईस लॉकिंग झाली, नेक्स्ट स्टेप आहे, ज्याही चॉईस भरल्यात, लक्षात घ्या, ज्या चॉईस भरल्यात, ज्या ब्रांच भरल्यात, त्याच चॉईस वरती आपली अलॉटमेंट होते. आता मुलं विचार करतील, मी आय-आय-टी भरली, एन-आय-टी भरली, ट्रिपल आय-टी भरली, मग माझा कुठं कुठं नंबर लागतो असं या ठिकाणी मेन्शन होईल का? नाही. आपण ज्या ऑर्डरने चॉईस भरल्यात त्यातली या ठिकाणी एक अलॉटमेंट सीट भेटते. एक्झाम्पल साठी सांगेल, की आपण या ठिकाणी 100 चॉईसेस भरल्या, लक्षात घ्या, 100 चॉईस भरल्या, नंबर लागला 70 नंबरला आणि बाय मिस्टेकली माझं आय-आय-टीचा या ठिकाणी बॉम्बेचा मेकॅनिकल ऑप्शन खाली गेलाय, खूप साऱ्या या ठिकाणी भुवनेश्वरचा. मला या ठिकाणी अलाउड झालं त्याच्या वरची आय-आय-टी, पण माझा या ठिकाणी नंबर लागत होता, पण हा चॉईस आहे माझा 85 ला. तर ज्यावेळेस आपली 70 नंबरला अलॉटमेंट होईल, त्या खालचे म्हणजे 71 पासून 100 पर्यंतचे ऑप्शन नल होत जाणार. म्हणजे त्या ऑप्शनचा आपला काही संबंध राहणार नाहीये. त्यासाठी चॉईस फिलिंग खूप महत्वाची आहे. कुठला ऑप्शन वर पाहिजे, कुठला खाली पाहिजे हे महत्वाचं आहे. आणि आपल्याला जसं मी सांगितलं, आपण आय-आय-टी भरलंय, एन-आय-टी भरलंय, ट्रिपल आय-टी भरलंय. म्हणजे प्रत्येकात सीट दाखवणार का? नाही. आपण ते चॉईस कुठल्या ऑर्डरने भरलं, त्या अकॉर्डिंग आपली सीट अलॉटमेंट होऊ शकते. तर याची आपल्याला एकच सीट अलॉटमेंट होणार. अजून एक महत्वाचा प्रश्न आहे, आपल्याला प्रत्येक कॉलेजमध्ये कुठली ब्रांच? नाही. आपल्याला एकच सीट अलॉटमेंट होणार. मग कॉलेज एकच असणार आणि ब्रांच एकच असणार. असं नाही की त्या कॉलेजमधली कुठली, या कॉलेजमधली कुठली. अशी आपली अलॉटमेंट होत राहील. यामध्ये आपला जे काही रँक आहे, रिझर्वेशन आहे, जे काही आपण सीट ऑर्डर दिलं, चॉईस ऑर्डर दिलं, या अकॉर्डिंग आपलं हे होणार आहे. नेक्स्ट आपण पाहू शकतात, की जोसा अलॉटमेंट रिझल्ट कसा या ठिकाणी डिस्प्ले करतात, त्याबद्दल माहिती तुम्हाला मगाशी सांगितलं. रँक वाईज, कॅटेगरी वाईज आणि जे काही आपलं एनी रिझर्वेशन असेल या रिझर्वेशन वाईज आपलं अलॉटमेंट होतं. ठीक आहे. तर यानंतर सीट अलॉटमेंट झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ज्यावेळेस सीट अलॉटमेंट होती, त्या अलॉटमेंट झाल्यानंतर जे पुढच्या स्टेप्स असतात त्या स्टेप्स मी सांगेल आणि या स्टेप्स मी थोडं शॉर्ट मध्ये कव्हर केलं. इन ब्रीफ ज्यावेळेस आपली ऍक्च्युअली अलॉटमेंट होईल त्यावेळेस करेल. आपल्याला स्टेप आहे फ्रीज. फ्रीज म्हणजे काय? मिळालेल्या सीट मध्ये मला ऍडमिशन घ्यायचं आहे, दॅट्स ऑल. मला पुढच्या राऊंड मध्ये पार्टिसिपेट व्हायचंय का? नाही. म्हणजे फ्रीज ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपलं त्या ठिकाणी ऍडमिशन कन्फर्मेशन झालं आहे. आपल्याला कॉलेजला रिपोर्टिंग 6 राऊंड नंतर करायची. ठीक आहे.
नंतर हा मुलगा पुढील राऊंडसाठी इलिजिबल राहणार नाही, होल प्रोसेस मधनं बाहेर. नेक्स्ट आहे फ्लोट. फ्लोट म्हणजे काय? मला एखादं कॉलेज मिळाले, म्हणजे मी ज्यावेळेस चॉईस फिलिंग केली, चॉईस फिलिंग केल्यानंतर मला एनआयटी मिळालं पहिल्या राऊंडला, पण माझी अपेक्षा लोअर आयआयटी तरी मिळावं. तर विद्यार्थी या केसमध्ये फ्लोट करू शकतो. फ्लोट केल्यानंतर विद्यार्थी जर सेकंड राऊंडला वरती अपग्रेडेशन झालं, ठीक आहे. नाही झालं, जे चॉईस आहे ते आपली तशीच राहते. हे कधीपर्यंत चालतं? शेवटच्या राऊंड पर्यंत. इन केस इन बिटवीन काही चेंजेस झाले तर ठीक आहे, नाहीतर आपली हे कॉलेज आहे सेव्ह राहणार. पुढे जर समजा एखादं न्यू कॉलेज मिळालं तर अगेन फ्लोट करायची आवश्यकता नाही. एकदा फ्लोट झालं तर ते फ्लोट कंटिन्यू राहणार. ठीक आहे. पण यामध्ये पण एक लॉ आहे. पहिल्या राऊंडला आपल्याला एनआयटी मध्ये या ठिकाणी फ्लोट केलं आपण आणि तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे सर्व स्टेप्स कंप्लीट केल्या. पण पुढच्या राऊंडला आपण आयआयटी मध्ये गेलो तर आपल्याला या ठिकाणी व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे. खूप महत्वाचं आहे. आपल्याला त्या ठिकाणी डबल एकदा व्हेरिफिकेशन करावं लागेल. पण जर एनआयटी टू एनआयटी राहिलं तर डबल व्हेरिफिकेशन करायची गरज नाही. ठीक आहे. खूप की रूल्स आहेत, खूप की पॉइंट आहेत, की जे आपल्याला काउन्सिलिंग मध्ये अफेक्ट करणारे आहेत. नेक्स्ट स्लाइड ऑप्शन. स्लाइड म्हणजे काय? की आपण जे स्लाइड करतो ते फक्त त्या कॉलेज पुरतं असतं. की आपण समजा एक आय-आय-टी बॉम्बे त्यामध्ये सी-एस-आय-टी, ई-सी, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल भरलं. मिळालं मला इलेक्ट्रिकल. पण मला आय-आय-टी बॉम्बेमध्येच वरची ब्रांच पाहिजे. मला बाकीच्या कुठल्याच ऑप्शनशी देणं-घेणं नाही. मला फक्त आय-आय-टी बॉम्बेशी देणं-घेणं आहे. तर आपण त्या ऑप्शनला स्लाइड करून त्याच कॉलेजमध्ये अप्पर ब्रांच आपण पाहू शकतो. हा सुद्धा विद्यार्थी पुढील 6 राउंड एलिजिबल राहतो. ठीक आहे. तर या प्रकारे हे जे आपले रूल्स आहेत बेसिक, या रूल्स असणार आहेत. आणि ज्याही वेळेस आपल्याला सीट अलॉटमेंट होती, सीट अलॉटमेंट झाल्यानंतर आपल्याला सीट अलोकेशनचं जे कन्फर्मेशन असतं हे आपल्याला पेमेंट केल्याशिवाय कन्फर्म होत नाही. या सीट अलॉटमेंट होती, अलॉटमेंट लेटर, आणि आपण एस-सी, एस-टी प्रवर्गात असाल तर 15,000, अदर प्रवर्गात असाल तर 30,000 रुपये आपल्याला लागतात. हे झाले आपल्या काउन्सिलिंगची फर्स्ट स्टेप. याच्यातनं 5,000 जे आहे हे तुमची जोसा रजिस्ट्रेशन फीस आहे. बाकीची फीस हे तुमच्या ऍक्च्युअल फीस मध्ये ऍडिशन होत असते. नेक्स्ट जे फीस पेड करायचे आपल्याला ज्यावेळेस पूर्ण काउन्सिलिंग संपेल, लक्षात घ्या पूर्ण काउन्सिलिंग संपेल आणि ज्यावेळेस आपण कॉलेज रिपोर्टिंगला जात असू, हे फीस आपल्याला त्यावेळेस पेड करायचे. आणि जे आपण कॉलेज रिपोर्टिंगची फीस पेड करतो हे फीस नॉन रिफंडेबल असणार आहे. ठीक आहे. या फीस मध्ये रिफंडचे रूल्स आहेत ते मी तुम्हाला सांगेलच, पण हे फीस नॉन रिफंडेबल असणार आहे. ठीक आहे. क्लिअर. आणि इन केस याच्यामध्ये विद्यार्थी पालकांना काही डाऊट्स असतील, क्वेश्चन असतील तर विचारू शकतात. नेक्स्ट डॉक्युमेंट्स. डॉक्युमेंट्स बद्दल मी लास्ट व्हिडिओमध्ये हे डॉक्युमेंट्स कुठून काढायचे, का रिक्वायर्ड डॉक्युमेंट लागतात, म्हणजे रजिस्ट्रेशन पासून कॉलेजमध्ये जाईपर्यंत काय रिक्वायरमेंट आहे, अशी इच अँड एव्हरी डॉक्युमेंटची माहिती दिली आहे. पण अलॉटमेंट नंतर आपल्याला एवढे डॉक्युमेंट्स या ठिकाणी लागतात हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. नंतर ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, कारण अलॉटमेंट झाली म्हणजे आपलं कॉलेज फिक्स झालं असं नाहीये. जोपर्यंत आपण जे ऑफिशियल वेबसाईट आहे हे वेबसाईट आपले डॉक्युमेंट्स या ठिकाणी व्हेरीफाय करत नाही आणि ग्रीन मार्क येत नाही, युअर डॉक्युमेंट इज सक्सेसफुली अपलोडेड, असा मेसेज जोपर्यंत आपण पाहत नाही तोपर्यंत आपण प्रोसेस मध्ये नाही येत. ज्या वेळेस तिथं रेड मधून ग्रीन मध्ये जाईल आणि आपले डॉक्युमेंट सक्सेसफुली अपलोडेड झाले असं या ठिकाणी येईल, त्याच वेळेस आपण प्रोसेस मध्ये युअर डॉक्युमेंट्स इज अंडर प्रोसेस असं असेल तर आपण आणखी वेट करायचा आहे. ठीक आहे. ज्यावेळेस असा व्हेरीफाईडचा साईन येईल त्यावेळेस आपल्याला येईल. इन केस एखाद्या विद्यार्थ्याला हा व्हेरीफाईड साईन येईल नाही, एखादी क्युरी रेज झाली तर हे क्युरी आपल्याला सॉल्व्ह करायचे, त्यांनी मेल पण करतील आणि आपल्या लॉग इन मध्ये ते नोटिफाय सुद्धा होईल आणि त्या क्युरी अनुसार आपल्याला जे काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अपलोड करायला सांगितले हे विदिन जे काही टाइम पिरियड दिला या टाइम पिरियड मध्ये आपल्याला अपलोड करायचं आहे. दरवर्षीचं असं या माहिती सांगू शकतो तुम्हाला की दरवर्षी पहिला राऊंड झाल्यानंतर ह्या बऱ्याच क्युरी रेज होतात आणि रेज